हाय गुड मॉर्निंग. तर आज मी आले शाळेमध्ये. तर आज मी ॲक्टिव्हिटी घेणार आहे मुलांची. तेच शब्दांचीच ॲक्टिव्हिटी घेणार आहे. ते 2-3 शब्द देणार, त्याचीच आज ॲक्टिव्हिटी घेणार आहे मी मुलांची. आणि आता त्यांची प्रेयर स्टार्ट होईल. तर प्रेयरनंतर मग आम्ही स्टार्ट करेल. मोठा झाड होता, तिकडे माकडं राहत होती. मगर आणि माकड दोघांचे मित्र होते. इथे येऊन वाचायचे, मग लिहायचे वहीमध्ये, समजलं? चला, कोण येते वाचायला? एक लाईन मध्ये येणार, एक लाईन. सगळ्यांचा आवाज येत नाहीये. राधा राधा ही राधा आणि हे कृष्ण आहे ना. नक्की तू काढलं खरं आणि असं घेऊन काढलंय छान. राधा राधा ते ओआई येत नाही, त्यामुळे इथे मी त्याला ओआईचे स्टिकर्स दिले लाईनमध्ये लावायला. आणि इथे ओआईचे स्टिकर्स लावतोय. ओके, व्हेरी गुड. आता ते बोलून दाखव मला. हे शब्द घेतले प्रतीक नाही. आज ते आता इथे 5 वेळा लिहायचे आहेत. पण उद्या ते वाचून लिहायचे आहेत घरातून. मी एक एक शब्द इथे वाचून घेणार. पप्पा गाडी नाही तू कामाला जाऊन मग इथे येतो शाळेत. 7 वाजता लागतं गाडी धुतो आणि मग येतो. मग कपडा घालून अंघोळ करून येते येतो. तो 5 वाजता उठून तो कामाला जातो, गाड्या धुतो आणि सकाळी 7:30ला रिटर्न येतो. आणि मग त्याच्यानंतर तो शाळेत होतो. आणि तो शाळेत पण येतो, व्यवस्थित अभ्यास वगैरे करतो. म्हणजे त्याचा भाऊ आणि ह्याचे पप्पा दोघंच कमवतात. आणि हे 5 भाऊ आहेत. तर हा पोरगा तो प्रभादेवीपासून वरळीपर्यंत तिथपर्यंत तो चालत जातो. मी त्याला सांगितलं की बसचं पास काढ, बस पास काढ, फ्रीमध्ये आहे तुम्हाला, तर तो काढ आणि त्याच्याने येत जा. तर तो बोलतो की नाही, पप्पांना टाईम नसतो, त्यामुळे मला नाही जमत यायला. त्या मुलांचं ठीक आहे, जाऊ द्या. त्याला मी सांगितलं की तू फॉर्म भरून ये, तुझ्या पप्पांना सांग की फॉर्म घेऊन ये, मी तुला फॉर्म फिल करून देईन. तो आता बघू चढून झाला आहे आपल्याला. ते बनाना खात खाते 3:30 वाजून गेले, 4 वाजता शाळेत लावून दिलं आहे. ते बघत बघत बनाना खात. फ्रेश वगैरे होऊन आता शेवग्याची आमटी. तर आमटी बनवून झाल्यानंतर लगेच मी भात करायला घेतला. भात शिजायला ठेवला. भात शिजवून झाल्यानंतर मग मी लगेच चपात्याचं थोडंसं पीठ मळून घेतलं. 2-3 चपात्याचं पीठ मळून झाल्यानंतर लगेच चपात्या करून पीठ मळून लगेच मी त्याच्या चपात्या केल्या. आणि चपात्या केल्यानंतर मग मी जी पण काय भांडी राहिली होती ती सगळी भांडी घासून घेतली. भांडी घासून गेल्यानंतर आजचा माझा फुल डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.